हे जरा चॅनलवरून नीट दाखवा, नाही तर सगळ्यांना वाटेल कारण भाजपला वाटतं सामना म्हटलं की टीका आली. सामना म्हणते टीका नाही करत, ही बातमी बघा. या दोन बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे, अजित पवारांना क्लीन चिट. मध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का? टीव्हीवरती ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता? आज वृत्तपत्रात बातमी आली माझ्या गाडीमध्ये, तर मी कटिंग आणले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो, पहिल्या पानावरती दोन बातम्या आहेत. हा, हे आहे बघा. हे जरा चॅनलवरून नीट दाखवा, नाही तर सगळ्यांना वाटेल कारण भाजपला वाटतं सामना म्हटलं की टीका आली. सामना म्हणते टीका नाही करत, ही बातमी बघा. या दोन बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत. एक आहे हेमंत सोरेन यांना अटक, कशासाठी? मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवस म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली, ही बातमी आले. आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे, अजित पवारांना क्लीन चिट. म्हणजे शिखर बँकेच्या 25,000 कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले. स्वतः नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान मोदीजींनी एनसीपी वरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते? आणि 4 दिवसात गेले ना तिकडे. आता काय उपमुख्यमंत्री झाले, म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू, उपमुख्यमंत्री करू. ये मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी. मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या, जे ईडी वाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील. ये मोदी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. आणि नाही आलात तर तुरुंगात जा. अरे सगळेच काही नेबलेट आणि लाचार नसतात, आणि सगळेच जर का लाचार आणि नेबलेट असते तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. त्या वंदे मातरम या दोन शब्दात जो जोश आहे, अरे फाशीचा दोर असला तरी कोणी पर्वा नाही केली. ते तसे क्रांतिकारक जन्माला आले आणि जनता उसळून रस्त्यावरती आली म्हणून. आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारला सुद्धा इकडनं काढता पाय घ्यावा लागला होता. ब्रिटिश सरकार शेवटी मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला, आपण काहीच केलेलं नाही, आपल्या आधीच्या पिढ्याने केलेले. पण त्यांनी जर का बलिदान देऊन कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपलं कर्तव्य नाही स्वातंत्र्य टिकवायचं. मी गेल्या वेळेला आलो होतो ना रायगडमध्ये, कारण आपली युती होती. मी त्यावेळेला मोदीजींचा प्रचार केला होता. पण मी असं कधी म्हणत नाही की मी प्रचार केला होता म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले. पण 2014 साली आम्हाला अनुभव आला, 2019ला अनुभव आला. लोकसभा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मस्का लावता. 2014 मध्ये सुद्धा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदीजींनी शपथ घेतली. केवढा तो एक स्वप्नव्रत वाटणारा क्षण होता. मी गेलो होतो, मी दोन्ही वेळेला गेलो होतो. आणि विश्वास बसत नव्हता, समोर आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेते. राष्ट्रपतींकडे गेलो होतो, प्रणव मुखर्जींकडे. आज माझा तुम्ही पक्ष चोरलात, या तुमच्या गावावाल्यांनाच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला. अरे लायकी नाही तुझी, या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाहीये, पात्रता नाहीये. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.